नमस्कार मंडळी, घरगुती खानदेशी चव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हरभरा भरलेल्या डाळीचं कारलं. अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं तर नक्कीच वेगळी चव येईल आणि सगळे आवडीने खातील. त्यासाठी आपण स्वच्छ कारले आधी धुवून घेतलेत आणि सर्व कारले कोरडे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर वरून आपलं जे कवर असतं कारल्याचं त्याच्यातच आपला कडवटपणा असतो, तर तो सर्व असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. प्रत्येक कारल्याला सुरीच्या साहाय्याने ते वरचं आवरण काढून घ्यायचे. एवढंही नाही काढायचं की ते कारलं पूर्ण तुटेल. हळूवारपणे जे आपले बारीक बारीक टोक असतात ना ते व्यवस्थित काढून घ्यायचे आणि कारलं पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे. एक एक कारलं स्वच्छ करून घ्यायचे अशा पद्धतीने. देठही कापून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर असं दिसेल कारलं. मधल्या बियाही काढून घेतल्या आहे. जेवढ्या बिया होत्या, ज्या कडक बिया असतात त्या सगळ्या काढायच्या आणि कवळ्या असतील तर राहू द्यायच्या, कारण कडक बिया दाताखाली येतात तेव्हा काही लोकांना ते नाही आवडत. त्याच्यानंतर मीठ घ्यायचं आहे थोडंसं आणि प्रत्येक कारल्याला आपण असं बोटाने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मिठाने काय होतं, जसं आपण कारलं खातो ना, कारलं आपल्याला असं अळणी नाही लागत. मीठ लावल्यानंतर वेगळी चव येते आणि कडवटपणा अजून निघण्यास मदत होते. बाहेरच्या बाजूने तर निघला जातो, पण मधून जो कडवटपणा असतो तोही आपला लागत नाही. असं व्यवस्थित सगळीकडून मीठ लावून घ्यायचं आहे बोटाने. बी निघाली एखादी तर ती काढून ठेवायची बाजूला आणि थोडा हात असेल भरलेला तो लावून द्यायचा आहे कारल्यांना. त्यानंतर एक पातेलं घेऊन त्याच्यात पाणी घ्यायचे. आपले कारले बुडतील एवढं पाणी घ्यायचे आणि चिमूटभर हळद टाकायची त्याच्यामध्ये आणि हे सर्व कारले त्या पाण्यात टाकायचे आहेत. व्यवस्थित टाकून दिल्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि व्यवस्थित हाताने हलवून घ्यायचे आणि कारले मिक्स झाल्यानंतर त्यांना आपण गॅस चालू करून ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर साहित्य काढून घ्यायचे. हे जे मिरची, निंबू, अद्रक, लसूण, त्याच्यानंतर चिंच आणि गुळचं पाणी, शेंगदाण्याचं भाजलेलं कूट, हरभऱ्याची डाळ रात्री भिजवली तर उत्तम, जर नाही भिजवली तर सकाळी गरम पाण्यात थोडी काढून घ्यायची. कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं आपण पेस्ट करून घेतली याची. हरभरा डाळी आपण दळून घेतलेली आहे आणि कारले जे आपण गॅसवर ठेवले होते शिजायला ते 50-60% थोडेसे असे पाण्यात शिजून घ्यायचे. त्याच्यानंतर हे सगळे मसाले घेतलेत घरगुती. लाल तिखट, हिंग, गरम मसाला, काळा मसाला होतं. कढई ठेवायची गॅसवर. गॅस थोडा फुलच ठेवायचा आहे. कारले या पद्धतीने शिजवायचे की ते पाण्यात सगळा कडूपणा आणि हळूच असे निथळून घ्यायचे, म्हणजे ते तुटणार पण नाही या पद्धतीने. कढईमध्ये त्यानंतर तेल टाकायचे. 2 चमचे तेल घालायचं. आमच्याकडे मोठे चमचे असतात, आपल्या हिशोबाने आपण घालू शकतात तेल. कोणाला ऑइली आवडतात. तेल चांगलं तापलं का बघायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे, म्हणजे फोडण्या व्यवस्थित बसतात. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं. जिरं चांगलं असं तडतडायला पाहिजे, या पद्धतीने जिरं घालायचं. नंतर ते आलं, लसूण, थोडं निंबू पिळून, हिरवी मिरची हे सगळं आपण दळून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचे. चमच्याने सतत हलवत राहायचे. जर तुमची कढई जाड बुडाची असेल तर काही हरकत नाही, पण जर अशी स्टीलची कढई असेल तर त्याला सतत हलवत राहायचे. व्यवस्थित हलवून घ्यायचे, चिटकायला नको ते. त्यानंतर त्याच्यात हरभरा डाळ घालायची, जी आपण मिक्सरमध्ये थोडीशी भरडी दळून घेतली होती. या पद्धतीने सर्व डाळ घालून घ्यायची आणि डाळ ही चांगल्या पद्धतीने तळली जाईल असं हलवायचं आहे. चौबाजूने त्याला मिक्स करायचं आहे.
डाळीला. जेवढी डाळ भाजली जाईल म्हणजे लगेच शिजते ती. भिजत घातलेली डाळ जर तुमच्याकडे आठवण पडली असेल तर सकाळी तुम्ही तिला गरम पाण्यात थोडीशी उकडून घ्यायची, म्हणजे ती लगेच शिजते. या पद्धतीने भाजली गेली पाहिजे. आपल्याला लगेच कळतो अंदाज की शिजली डाळ असं. तर या पद्धतीने ती शिजवून घ्यायची. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं. हे लाल तिखट, हिंग हे सर्व बेसिक मसाले घेतले मी, ते टाकले. तेही व्यवस्थित पटापट हलवायचे, जळू द्यायचे नाही मसाले तेलामध्ये. गॅस कमीच ठेवायचा. मसाले पटापट हलवून घ्यायचे. थोडे मसाले भाजल्यासारखे झाले का वास यायला लागतो. जास्तही जळू द्यायचे नाही, एकदम मीडियम गॅस ठेवायचा आहे. वास खूप छान येतो जेव्हा आपण मसाले टाकतो तेलामध्ये. तो हिरवी मिरचीचा फ्लेवर, हिंग, खूप छान वास येतो. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी. एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर मी घातलंय शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे आपले आधीच थोडे भाजलेले होते म्हणून शेंगदाणे नंतर टाकायचे. माझ्याकडनं अगोदर बोललं गेलं होतं, पण नंतर टाकायचे शेंगदाणे. गॅस कमीच ठेवायचा, फुल करायचा नाही. छानपैकी सगळा मसाला आणि शेंगदाण्याचं कूट असं पूर्ण मिक्स होईल या पद्धतीने हळूवारपणे हलवायचे. आणि हा मसाला कढईला चिटकणार नाही हेही लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने हलवायचं. मसाला एकदम असा भाजला जातो. त्यानंतर त्याच्यात चिंच आणि गुळचं जे आपण पाणी करून ठेवलेलं होतं ते घालायचे. चिंच गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी मीडियम थोडं जेवढा गुळाचा खडा होता तेवढी चिंच घेतलेली होती आणि पाणी टाकून भिजवलेलं होतं त्याला अर्धा तास पहिले. तुम्ही वाटलं तर गरम पाण्यातही भिजत घालू शकतात. आणि त्याच्यामधल्या चिंचोक्या असतात ना, ज्या बिया, त्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आपल्या चवीनुसार, कारण आधीच आपण कारल्यांना मीठ टाकलं आहे. त्याच्यामुळे आपल्या मसाल्याच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण मीठ त्याच्यामध्ये वितळून जाईल. लगेच जर बंद केलं आपण तर मग ते मीठ असं पूर्ण त्या मसाल्याला चिटकत नाही आणि कुठे आळणी, कुठे गोड, कुठे आंबट असा मसाला लागतो. हा बघा किती सुंदर मसाला झाला आहे. तुम्ही असा सुद्धा चटणीसारखा पोळीसोबत खाऊ शकता की इतका टेस्टी मसाला होतो हा. खूपच छान. आणि याच मसाल्याचे तुम्ही पराठे देखील करू शकतात. जर तुमच्या मुलांना कोणाला जर इमर्जन्सीमध्ये द्यायची असतील तर तुम्ही पराठेही करू शकतात. तर मसालाही थंड झाला आहे. आपले कारले मी गरम पाण्यात उकळून घेतले होते, ते पण मी बाजूला काढून ठेवले होते, तेही गार झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण थोडा थोडा मसाला त्या कारल्यामध्ये व्यवस्थित रीतीने पॅक करून घ्यायचा आहे. बोटाने दाबायचं आहे, कारण जेवढा आपण मसाला पॅक करू तेवढं ते कारलं खूप छान लागतं खायला. प्रत्येक घासामध्ये मसाला आणि कारल्याचा फ्लेवर यायला पाहिजे. या पद्धतीने हे कारलं करायचं आहे. दाबून घ्यायचं असं बोट्याने, अंगठ्याने सगळे कारले एक एक करून असं मस्त भरून घ्यायचे. जो खाणार नाही तो सुद्धा हे कारल्याची भाजी खाईल. आणि आपल्या रेसिपीच एवढी छान आहे, कारण युनिक आहे. हरभऱ्याची डाळ सहसा कोणी वापरत नाही, पण हा एक खानदेशातला पारंपरिक पदार्थच म्हणता येईल. कारण हा पदार्थ आहे ना, माझी आजी करायची, ती खूप छान. मी कधीच कारलं खायचे नाही, पण असं जेव्हा आजी बनवायची ना तर मीही आवडीने खायची कारलं. उरलेला मसाला राहू द्यायचा आहे. परत त्याच कढईमध्ये व्यवस्थित स्वच्छ अशी झालेली असेल कढई तर त्याच्यात पुन्हा थोडंसं आपण तेल टाकायचं आहे कढईमध्ये. ज्यांना हवं ते जास्तही टाकू शकतात, पण मी थोडंसंच टाकलं आहे तेल. तेल असं थोडंसं कढईला फिरून घ्यायचं आहे. आणि सर्व हे जे कारले आहेत ते एकदम व्यवस्थित कढईमध्ये मांडून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर असा छोटा फ्राय पॅन असेल तुम्ही त्याच्यावरही कारले एकदम सुके जे लागतात त्यांना तसे सुकेही करू शकतात. पण जर आपण थोडेसे ग्रेव्ही टाईप जर केले ना
मग ते अजून छान हा मसाल्याला एकदम असा स्मोकी फ्लेवर येतो. असं जर आपण कढईत ठेवलं ना, हॉटेलच्या भाजीलाही लाजवेल अशी भाजी होते ही. माझी मुलगी कधीच कारलं खायची नाही, पण जेव्हाही मी अशी भाजी कधी बनवते ना, आवडीने खाते ती. कारण मुलांना कारल्याची भाजी नकोच असते. उरलेला जो मसाला आहे ना, तो पण असा टाकून द्यायचा आहे वरून. आणि कारल्याला थोडंसं असं पाणी घ्यायचे, म्हणजे चटकणार नाही यासाठी. आणि असं पाणी आजूबाजूने सोडून द्यायचे. पाणी सोडून दिलं ना, तर अजून थोडेफार जे आपले कच्चे असतात कारले ते पण शिजून जातात आणि असे क्रिस्पी पण होतात मस्त खालच्या बाजूने. व्यवस्थित रसले गेलेत. गॅस कमी ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे पॅक या पद्धतीने. आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचे आपण झाकण ठेवल्यानंतर पण. तुम्हाला जर पाणी कमी वाटलं, कारली कच्ची वाटली थोडीशी, तर पुन्हा अजून आपण थोडं थोडं करून पाणी टाकू शकतो आपल्या अंदाजाने. आणि हलवत राहायचं, असं चटकून द्यायचं आहे. हे बघा किती छान झालं आहे ना कारलं. एकदा नक्की ट्राय करा. घरगुती जे आपलं खानदेशी घरगुती चव हे चॅनल आहे, याच्यावर अशाच युनिक रेसिपी येत राहतील. तुम्हाला जर अजून नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट करा. मी अजून दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि प्रत्येक रेसिपी ही काहीतरी नवीन असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक द्यायला पण विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला अजून उत्साह येईल रेसिपीज करायला. किती छान झालं बघा कारलं, सेम हॉटेलसारखं. एकदा जर खाल ना तर तोंडात बोटं चाटतील. जे पाहुणेसुद्धा आपण नवीन पद्धतीने करून जर खाऊ घातलं ना, तर हे कारलं म्हणजे कडू अजिबात लागत नाही, इतकं टेस्टी लागतं. आणि भरपूर जण कारलं खाऊन घेतात, मसाला खाऊन घेतात, कारलं फेकून देतात.